श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान व सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूच्या कलयुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. अनुसूया आणि अत्रिनंदन भगवान दत्तात्रय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही. ते करण्याचे मी धाडस करीत आहे. ते केवळ आपल्यासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळे. मी शंकर भट, देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण. माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडुपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मोर मुकुटधारी बाळकृष्णाने मला दर्शन दिले. त्याने मला कन्याकुमारीस जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे मी कन्याकुमारीस जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले. मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता. मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले. देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले. ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. त्यांच्या केवळ दर्शनाने मनाला, अंतरात्म्याला व जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो. अंबामातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवासास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्वमल्य या गावी येऊन पोहोचलो. लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा छोटासा तुकडा येथे पडला. त्याचेच नाव मरुत्मल्य असे पडले. ते स्थान अत्यंत रम्य आहे. अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात. मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला. एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला. त्याला पाहताच माझ्या अंतरंगात कापरे भरले. मी घाबरून एकदम श्रीपाद श्रीवल्लभ दत्तप्रभू असे जोराने ओरडलो. त्या निर्जन अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला. त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, हे बाबा रे, तू धन्य आहेस. या अरण्यात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला. त्या श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी, ज्ञानी, परमहंस लोकांनाच माहीत आहे. तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास. तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. तुला श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनाचा लाभ होईल. या गुहेच्या द्वाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे. त्याला नमस्कार कर. मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघाच्या रूपात असलेल्या महात्म्यास नमस्कार केला. त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला. त्या आवाजाने सारा मरुत्मल्य पर्वत दुमदुमला. नंतर त्या वाघाने श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असे सुसुरात प्रभूंना आळविले. मी हे अद्भुत दृश्य पाहत होतो. त्यावेळी एक चमत्कार घडला. त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला. त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्धात आकाश मार्गाने निघून गेला. माझ्या समोरील वृद्ध तपस्व्याने माझ्याकडे स्मित केले आणि मला त्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले. मी शांतपणे गुहेत प्रवेश केला. तो वृद्ध तपस्वी दार्द्र नजरेने पाहत होता. गुहेत गेल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला. त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य, मधुर फळे यांची निर्मिती केली.
वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली. ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ, याग, सत्कर्म सारे लुप्त झाले आहेत. पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या देवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानव धर्म आहे. देवांची प्रचिती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत, त्यांना संतुष्ट करावे. त्यांच्या कृपाप्रसादानेच प्रकृती प्रतिकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही. प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथायोग्य मार्गाने शांती करावी, नसता अनेक संकटे उद्भवतात. धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाळी देते. लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे. तुझे सद्भाग्य म्हणून तू या यज्ञात प्रत्यक्ष हजर राहू शकलास. या यज्ञाचे फळ म्हणून तुला दत्तात्रयांचे अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होईल. जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले की म्हणजे असे लाभ घडतात. त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या त्या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रभावाने त्यांना साष्टांग दंडवत घातले. मी त्या तपस्व्याच्या चरणी प्रार्थना केली, ते ऋषीश्वर, मी पंडित नाही, योगी नाही, साधक नाही, मी एक अल्पज्ञ असे माझ्या जन्मातील संदेहाची निवृत्ती करून आपला वरदहस्त आपल्या मस्तकी ठेवावा. या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्यास मनोदय दर्शविला. मी म्हटले, हे सिद्ध मुनिवर्या, मी कन्यका देवीचे दर्शन घेताना देवींनी सांगितले होते की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले आणि व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते, तसेच श्रीपाद श्रीवल्लभ दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्री मुनींची तपोभूमी या नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय सनातनी ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला. आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर शर्मा असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला. पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. त्या संपूर्ण संध्यावंदनसुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणांचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला दुःखदायक वाटे. हिमालयात वास्तव करणाऱ्या तपस्व्यांच्या कृपाशीर्वादाने आत्मदान प्राप्त होते असे त्याने ऐकले होते. कोणत्याही शुभकार्य प्रसंगी त्याला बोलावत नसत. त्याला फक्त तिळाचे दान दिले जाई आणि श्राद्ध प्रसंगी दुसरे कोणी उपलब्ध नसल्यास मग खूपच निकट असल्यास त्याला आमंत्रण जायचे. ही कृत्ये हीन दर्जाची समजली जात असल्याने त्याच्यामध्ये न्यूनत्वाची भावना निर्माण झाली. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले. त्यात त्याला एक दिव्य तेजस्वी बालकाचे दर्शन झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरण कमळ भूमीस लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला भय कशाचे? या ग्रामाचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. ऋणानुबंधाशिवाय श्वानसुद्धा आपल्याजवळ येत नाही. तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा, तेथे सर्व शुभ होईल. एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यात निघाला. मार्गात त्यास अन्नपाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्री दत्तकृपेने त्याला वेळेवर अन्नपाणी मिळे. प्रवासाच्या सुरुवातीपासून एक कुत्रा त्याच्या मागोमाग येत होता. तो त्याच्याबरोबर बद्रिकावनापर्यंत सोबत होता. त्या प्रवासात त्याने उर्वशी कुंडात स्नान केले. कुत्र्याने सुद्धा कुंडात स्नान केले. त्याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात अभ्यंग स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वरांनी त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला व माझे शिष्यत्व स्वीकारावे असा नम्र प्रार्थना केली. त्या महान गुरुवर्याने
त्याला शिष्य करून घेण्यास मान्य केले व आश्चर्य असे काय, तत्काळ बरोबर आलेले कुत्रे अंतर्धान पावले. त्यावेळी महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्याबरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील पुण्याचे द्योतक आहे. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू येथे आलास आणि पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. त्यावर व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? ते गुरुदेव उत्तरले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी सावित्री काटकचयन नावाचा महायज्ञ केला. श्री क्षेत्र पिटकापुरम तेथे संपन्न केला. त्या यज्ञप्रसंगी शिवपार्वतीला आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवानी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्ध पुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. ते गम्य ब्राह्मण आणि सांद्र सिंधू वेद देशाच्या इतर भागातून जरी लुप्त झाले तरी संबल गावात जी कल्की महाप्रभूंची जन्मभूमी तेथे सुस्थितीत अजूनही आढळून येतात. कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या प्रारंभी श्री दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ शरीर धारण करून पिठापूर येथे अवतीर्ण होतील. अनेक जन्माच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाने ते भाग्य लाभते. हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी पुन्हा 1 वर्षाने येईन. तुम्ही तुमच्या गुहेत क्रियायोगाची साधना करावी, आत्मज्ञानप्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला. आत्मज्ञानाचा उपदेश व क्रियायोगाच्या पद्धतीने आकलन त्याला होऊ शकले नाही. त्याने विचार केला, श्री गुरुजी मला प्रेमाने व्याघ्र म्हणून संबोधत असत. माझे सर्व शिष्य व्याघ्रजिनावर बसून चिंतन करतात. व्याघ्रजिन पवित्र असून त्यापासून योगीजनांना इतका फायदा होत असेल तर वाघाचे महत्त्व किती मोठे. गुरूंनी मला आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करायला सांगितले. आत्मा म्हणजे मी स्वतःच, म्हणून मी व्याघ्र रूपाचेच ध्यान करीन. तो माझा आत्मा आहे. साधना करीत असताना 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. सर्व गुहा बघितल्या तर प्रत्येक शिष्याच्या 1 वर्षाच्या प्रगतीचा आढावा ते घेत होते. एका गुहेच्या आत त्यांना वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्धानाने ओळखले की हा वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्ररूपाने सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्ररूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले. आपल्या शिष्यांचे शुद्ध अंतकरण आणि निर्मळ मन पाहून ते गुरु संतुष्ट झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपातच त्याने कुरवपुराला प्रयाण केले. यथाकाळी तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो पलीकडील तीरावर बसून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पैलतीरास येण्यास निघाले. ते पाण्यातून चालताना त्यांच्या पद्मकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती व ती फारच सुंदर दिसत होती. स्वामी पैलतीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणावर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदाने त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यावरून ते कुरवपुराला पोचले. वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले. दत्तपुराणानुसार श्री दत्तात्रयांचा अवतार एकमेव अवतार म्हणजे धर्मशास्त्र.
भगवंताने हरिहराचा पुत्र म्हणून जन्म घेतल्यावर वाघावर स्वार होऊन ते राजधानीत प्रवेशले. देवेंद्राने वाघाचे रूप घेतले व तो अय्यप्पा स्वामी अर्थात धर्मशास्त्राचे वाहन बनला. काही लोकांच्या मते श्रीवल्लभ हे स्वतः धर्मशास्त्र आहेत. अंबामाता सिंह आणि वाघ दोन्हीवर आरूढ होते. त्यामुळे काहींच्या मते श्रीपादांचे आदिशक्तीशी समदायित्व आहे. ते वाघावरून उतरताच वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजिन व वाघाचे कातडे स्वामींना आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावे त्यांनी स्वामींच्या चरणावर नेत्रातील अश्रूंचा अभिषेक केला. मोठ्या प्रेमाने स्वामींनी त्याला उठविले आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होता. तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरपणे वागवित होता. त्यांना वेळेवर अन्नपाणी सुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीवजंतूच्या योनीत जन्म घ्यावा लागला. परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्ट कर्म नष्ट झाले व तू दीर्घकाळ व्याघ्र रूपात राहिल्याने तुला इच्छेनुसार व्याघाचे रूप धारण करता येईल आणि सोडताही येईल. हिमालयात अनेक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान विद्वान सिद्धांचे तुला दर्शन होईल व आशीर्वादही मिळतील. योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला. शंकर भटाने यापूर्वी व्याघ्रेश्वराला व्याघ्र रूपात पाहिले होते. हिमालयात तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून ते व्याघ्ररूप धारण केले होते व त्यांचे संरक्षण करीत होता. गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे कामसुद्धा तो वाघ आपल्या आनंदाने करीत असे. ही सगळी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचीच लीला आहे. तर हा व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत हा थोडासा भाग आपण त्याचा काही भाग आता याच्यामध्ये आपण पाहिला आणि अनुभवला. आता आपण आजपासून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचं पारायण पुन्हा एकदा सुरू करत आहोत आणि या पारायणामध्ये मी आपल्याला फक्त वाचून दाखवेन. काही ठिकाणी आपण पूर्ण ते अध्याय वाचून झाल्यानंतर त्याचा विश्लेषण करू. पण आजच्या श्रावण मासाची सुरुवात आपण श्रीपाद श्रीवल्लभांचा जो अध्याय पहिला आहे व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत त्यांनी आपण सुरुवात केलेली आहे आणि हा एवढा व्याघ्रेश्वर शर्माचा आपण वृत्तांत आपण इथे वाचलेला आहे. आणि हा हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र कोणी लिहिले तर हे शंकर भटांनी लिहिले आणि ते शंकर भटांनी लिहिलेला हा पहिला अध्याय आता आपण पाहिलेला आहे. तर आपण जे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचतोय त्यात थोडीशी अधिकची माहितीसुद्धा दिलेली आहे. तर ह्या पहिल्या अध्यायाची जी अधिकची माहिती आहे त्याचा आपण उद्या वाचन करणार आहोत. तर आज आपला हा श्रीपाद श्रीवल्लभाच्या चरित्राचा पहिला अध्यायाची आपण सुरुवात केलेली आहे. तर सगळ्यांनी कमेंटमध्ये फक्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये एवढंच लिहायचं आहे. कोणताही प्रश्न किंवा काही आपण विचारणार नाही आहोत. जे काही सांगितलं जाईल तेवढंच आपल्याला फक्त कमेंटमध्ये लिहायचं आहे. तर आता आपल्याला कमेंटमध्ये फक्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये एवढंच लिहायचं आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.